हे सगळंच गोंधळ आहे आता. 52% 72% महाराष्ट्रात आरक्षण झालं. हे करताच येत नाही नीट घडी सरकारला. जो आला त्याला म्हणून बनवा बनवी, ज्याला काहीतरी तू हे घे, तू ते घे, तू चणे घे, तू फुटाणे घे, तू चॉकलेट घे, तुला लाडू मिळत नाही लाडवाचं तू बुरका घे, अशी बनवा बनवी या सरकारची चाललेली आहे. हे आता स्पष्ट झालेलं आहे. अरे तुम्ही करा ना एकदा, जो काय निर्णय करायचा आहे सगळ्यांना बसवा आणि करा. आता SCBC मध्ये नाही, EWS मध्ये काही लोक घेत आहेत, याला चॅलेंज होत आहे. आणि आम्ही म्हणून म्हणतो की OBCचं आरक्षण 42% करा. तेलंगणाने केलं तसं. भाऊ प्रभारी होते तिकडे, त्यांनी ते सगळी त्याची नीव ठेवलेली होती, माणिकराव ठाकरे साहेब. 42% आरक्षण लागू झाला. तिथे होऊ शकतं, इथे का होऊ शकत नाही. पण ही नियत नाही, खेळवण्याची नियत आहे सरकारची. त्यामुळं हे जे SCBCच्या आरक्षणाच्या संदर्भात आता सरकारची पुन्हा कसोटी लागणार आहे. तो बंजारा समाज पुन्हा उतरला आहे. हैदराबाद गॅजेट लागू करा. आता त्यांना काय नव्यानं पुन्हा नवीन चॉकलेट देऊन त्याची कशी समजूत काढतात ते आता ठरेल. म्हणजे प्रत्येक समाजाला रस्त्यावर आणायचं, प्रत्येक समाजात भांडणं लावायचे. आदिवासी वर्सेस आता तो बंजारा पुन्हा उद्या उभा होईल. बंजारा वर्सेस धनगर, धनगर वर्सेस मराठा, मराठा वर्सेस OBC. अरे हे सगळे जे काही चाललं आहे राज्यामध्ये प्रगतीचे कामं सोडून, कारण आहेच नाही पैसे, तिजोरी खाली झाली, तर मग यांना फिरवत बसा, OBCना इतरांना आपसात लढवत बसा. ही सरकारची भूमिका दिसते आहे. आणि यातून अन्याय झाला तरी OBC बोंबलत बसेल. न्याय देण्याची गरज नाही, डेव्हलपमेंट करायची गरज नाही, अशी भूमिका सुद्धा दिसते.